मेकअप काहींसाठी एक कला आहे, स्वतःला साजरं करण्याची, रंगांनी आपल्या मूडला आणि आत्मविश्वासाला उठाव देण्याची. तर काहींसाठी हे नैसर्गिक सौंदर्यावर पडलेलं कृत्रिमतेचं सावट. पण खऱ्या अर्थानं मेकअप म्हणजे स्वतःला शोधण्याचा, स्वतःच्या सौंदर्याला नव्याने पाहण्याचा एक कोमल क्षण. ती आरशात पाहते, तिच्या चेहऱ्यावर हलकीशी उत्सुकता आणि थोडं लाजरं हास्य आहे. केस मागे सारून ती आपलं प्रतिबिंब नीट निहाळते. पहिला थेंब मॉइश्चरायझरचा तिच्या गालावर पडतो आणि बोटांच्या सौम्य स्पर्शाने तो चेहऱ्यावर पसरतो. त्वचेचा निखार हळूहळू खुलू लागतो. नंतर ती फाउंडेशन उचलते, अगदी तिच्या त्वचेसारखं मृदू आणि नाजूक. ब्रशच्या प्रत्येक हलक्या फिरकीबरोबर तिचा चेहरा उजळत जातो, जणू एखादा चित्रकार आपल्या कॅनव्हासवर रंग भरतोय. काजळाच्या एका रेघेने तिच्या डोळ्यांना परत जीव मिळतो. ते डोळे जे काहीतरी सांगतायत, शांत पण प्रभावी. मग ती ब्लश लावते, थोडंसं गुलाबी, थोडंसं लाजरं, जणू मनातली एखादी गोड आठवण गालांवर रंग बनून उतरते. ओठांवर हलकासा गुलाबी लिपस्टिकचा थर जसा टवटवीत फुलांवर रंग चढावा. शेवटी ती आरशात स्वतःकडे पाहते. डोळ्यात आत्मविश्वास आहे, तिच्या चेहऱ्यावर एक सहज हास्य आहे, जसं की ती म्हणते, ही मी आहे, माझ्या रंगानं सजलेली. मेकअपने सजलेली ती आणि मेकअप विना सहजतेने खुललेली दुसरी, दोघीही सुंदरच. कारण सौंदर्य हे केवळ चेहऱ्यावर नसतं, ते असतं नजरेत, आत्मविश्वासात आणि स्वतःच्या असण्यात. कुणी रंगाने सजतं, कुणी त्यांच्या अभावातही झळकतं, पण दोघीही आपल्या स्वतःच्या मार्गाने पूर्ण आणि सुंदरच असतात.